नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय शेतकरी राजा ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील 48 तासाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे जाणून घेऊया। 24 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबर 2023 या तारखेचा। तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही ठिकाणी जबरदस्त वादळी पावसाचा अंदाज असून काही भागामध्ये मध्यम हलक्या पावसाचा अंदाज असून काही भागात गारपीटची शक्यता देखील आहे। तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया। पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव, शेतीविषयक माहिती, शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिक बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। मग चला तर जाणून घ्या पुढील हवामान अंदाज सविस्तरपणे। पुढील 48 तासांमध्ये वातावरणामध्ये मोठा बदल होऊन महाराष्ट्र राज्यात वादळी पावसाचा जोर पुढील 48 तासांमध्ये जबरदस्त वाढतोय। तर या पावसासाठी पोषक वातावरण हे केरळ, कर्नाटक किनारपट्टीच्या काही अंतरावर, अरबी समुद्रातील दक्षिण पूर्व परिसर, मिनिकॉय, मालदीव आसपासच्या परिसरामध्ये 24 आणि 25 नोव्हेंबरच्या दरम्यान वाऱ्याची चक्रवात स्थिती सक्रिय असणार आहे। तसेच प्रशांत महासागराकडून येणारे बाष्पयुक्त वारे बंगालच्या उपसागरात भारताच्या बहुतांश भागामध्ये दाखल होत आहे। तर या सर्व स्थितीचा परिणाम पुढील 48 तासांमध्ये दक्षिण भारत, पूर्व भारत तसेच महाराष्ट्राच्याही बहुतांश भागामध्ये पुढील 48 तासांमध्ये या पावसाचा जोर, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वादळी वाऱ्यासह अर्थात 24 आणि 25 नोव्हेंबर या तारखेला या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे। तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया। तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून। तर दक्षिण भारताकडे केरळ, कर्नाटक, गोवा, तमिळनाडू, तेलंगणा या भागामध्ये जबरदस्त वादळी पावसाचा अंदाज राहील। कर्नाटक राज्याचा उत्तर परिसर, आंध्र प्रदेश इथे बऱ्याच ठिकाणी मध्यम जोरदार पावसाचा अंदाजा, विजांच्या कडकडाटाचा राहील। भारताचा पूर्व परिसर, विजयवाडा, विशाखापट्टणम इकडे हलका पाऊस राहील। चेन्नई, नेल्लोर, बेंगळुरू इथे जबरदस्त वादळी पावसाचा अंदाज राहील। रामगुंडम, जगदलपूर मध्यम जोरदार पावसाचा अंदाज असून आसपासच्या भागात हलका मध्यम राहील। भुवनेश्वर, कांतामल, छत्तीसगड, ओडिसा, झारखंड या भागाकडे ढगाळ स्थिती राहून तुरळक ठिकाणी हलका मध्यम तसेच काही भागात जोरदार पावसाचा अंदाज देखील पुढील 48 तासांमध्ये बघायला मिळणार आहे। तसे महाराष्ट्राच्याही बहुतांश भागामध्ये या वादळी पावसाचा अंदाज पुढील 48 तासांमध्ये असणार आहे। तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया। तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून। तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया। तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुढील 48 तासात पावसाची शक्यता ही सावंतवाडी, अंबोली, चांदगड, रामगड, बेडशी, अल्टोना, बंडा इथे जोरदार पावसाचा अंदाज राहील। किनारपट्टीचा परिसर, पणजी, मपासा, पारसेम, औरस, वेंगुळा, महापण, कुडल इथे जोरदार पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी राहील। कर्नाटक राज्याचा परिसर, लगतचा परिसर बघितला असता बेळगाव, बाजी, धामणे इथे जोरदार पावसाचा अंदाज राहील। बेळगाव, कानापूर, नेटूर, गुंजी इकडे हलका मध्यम तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे। गोवा राज्याचा परिसर, कानकोन, जागवी, रिवोना मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील। मडगाव, कुचकोडे, साईगाव, तिक्सा, अलगोटे, बिचुलियम, अंजुनियम या बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्याचा उत्तर परिसर, कडेगाव, पटेगाव, कणकवली, वायगणी, पोईप, कासल, मालवण, महापण, कुडल इथे बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज पुढील 48 तासात राहील। रत्नागिरी जिल्ह्याकडे कुणकेश्वर, विजयदुर्ग जोरदार पावसाचा अंदाज आहे। वडापेठ, पूर्णागड, रत्नागिरी, नेरवा, मुलगुण इथे जबरदस्त वादळी पावसाचा अंदाज राहील। पश्चिम भागामध्ये राजापूर, रेपटण, लांजा, बेलकर, साक्रापा इथे बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे। देवरुख, संगमेश्वर, माखणजण मुसळधार पावसाचा अंदाज रत्नागिरी जिल्ह्याच्या या भागात वादळी वाऱ्यासह बघायला मिळणार आहे। कोल्हापूर जिल्ह्याचा पश्चिमी परिसर, खारेपटण, गगनबावडा, पोंडा, राधानगरीलाही जबरदस्त वादळी पावसाचा अंदाज राहील। किनी, कोडाली, ज्योतिबा, कोल्हापूर, परोळा, संगरूळ, मलकापूर मध्यम हलका पाऊस या बऱ्याच ठिकाणी वादळी वाऱ्यासह राहील। इस्पोर्ली, कागल, जैनवाडी, निपाणी, अजरा, नेसारी, अडदाला, सांकेश्वरा मध्यम हलका पाऊस राहील। सांगली जिल्ह्याकडे गोकाक, अलकांगीलाही मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे। रायबा, किडकल, कुडाची, अतनी तसेच शिरोळ, इचलकरंजी, सांगली, मालगाव, देसिंग या भागातही मध्यम हलका पाऊस आसपासच्या भागात राहील। जोरदार पावसाचा अंदाजा आडाली, तेलसंग, जळकाटी, किरंगी, दगलपूर, बिलरजत,
कर्जत नागजकोची या भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे। सोलापूर जिल्ह्याकडे गेडी, चिंके, सांगोळे, आटपाडी इथे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे। दिघाची, मौद, बुद्रुक, पंढरपूर, खर्डी, बालवानी, बेलापूर, मसवड मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील। अकलूज, माळशिरस इथे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे। इंदापूर, वांगी आणि केटूर, बिगवण, राशीन मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील। कोंडेस, सेल्सियस, वैरभंग, पाणेगाव, बार्शी, अरणगाव, कुरवाडी हलका पाऊस राहील। करिकम, अंगार, मोल इथे मध्यम पावसाचा अंदाज आहे। वडोला, तांदवडीलाही मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील। कुरोळ, जामगावलाही मध्यम स्वरूपात राहील। बेलाटी, सोलापूर, मंगळोळी, मंद्रुप, वलसंग, अक्कलकोट, बटकरी, अलूर, सल्लागर या बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे। वादळी वाऱ्यासह सोलापूर जिल्ह्याच्या या भागामध्ये बघायला मिळणार आहे। तसे सातारा जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता बारामती, लुसंबे मध्यम जोरदार स्वरूपात राहील। लाटे, फलटण, नांदल, अद्राकी, खंडाळा इथे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे। मोल, निंदाल, देहवाडी, वडोजलाई मध्यम स्वरूपात राहील। हलक्या पावसाची शक्यताही सातारा, कोरेगाव, रहिमतपूर, औंध, पुसेवली, उमराज, अरळ, अरवाडे या भागात बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे। मायणी, विटा, कान्हापूर, रामपूर, पलूस, सासगाव मध्यम हलका पाऊस या भागात राहील। इस्लामपूर, नरसिंहपूर, मेढा, उडाले हलक्या पावसाचा अंदाज आहे। तसेच सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेकडे या वादळी पावसाचा जोर वाढलेला असून पटण, अरळ, अरवाडे, सातारा, मेढा हलका राहील। जबरदस्त पावसाची शक्यताही शिरशिंगे, सरवाट, लोटे, चिपळूण, सागदेव, घोगरे, महाबळेश्वर तसेच दहागाव, ग्वागर, मारगाव, तांबे, हिडवी, माकंजन या भागामध्ये जबरदस्त वादळी पावसाचा अंदाज पुढील 48 तासात राहील। महाबळेश्वर, घोगरे, पोलादपूर, महाडवर्धन, गोरेगाव, मंधनगर, कलसीत, पाचपंढरी, श्रीवर्धन, दिवेघर इथे जबरदस्त वादळी पावसाचा अंदाज राहील। आणि पुणे जिल्ह्याच्या पश्चिमेकडे पुढील 48 तासात जबरदस्त वादळी पावसाचा अंदाजा व्याले, सोनापूर, लवासा, जिटे, टाला, इंदापूर, रोहा, नागोठणा, आंबे, कळवण इथे जबरदस्त वादळी पावसाचा अंदाजा विजांच्या कडकडाटासह राहील। दक्षिणेकडे जोर कमी असून बोर, शिरोळ, केटवले, सासवड, मारगाव, जेजुरी हलका पाऊस राहील। लोणी, कालभर, वाघोली, राऊ, नार्वे, बोरी, शिरूर, मलटण, कवटे या बऱ्याच ठिकाणी मध्यम हलका पाऊस असून तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील। सुसगाव, पुनावले, चाकण, आळंदी तसेच कसमत, आंबे, कळवण, नागोठाणा या बऱ्याच ठिकाणी जबरदस्त वादळी पावसाचा अंदाज आहे। सिंदे, चाकण, खेडलाई मध्यम स्वरूपात राहील। वाडा, मनसर, जुन्नर, ओतूर मध्यम जोरदार पावसाचा अंदाज या भागात राहील। अहमदनगर जिल्ह्याकडे आलेआणे, टाकळी, योगेश्वर, बालवानी, पारणे, सुपे मध्यम स्वरूपात राहील। दक्षिण भागामध्ये राळेगाव, सुरेगाव, पारेगाव, सुद्रुक, श्रीगोंदा, बिटकेवाडी हलक्या स्वरूपात राहील। जळगाव, मिरजगाव, जामखेड, काडाष्टी इथे मध्यम स्वरूपात बऱ्याच ठिकाणी राहील। अहमदनगर, शिरोळ, कोडेगाव, माका, बक्तापूर हलका पाऊस राहील। उत्तरेकडे जोर वाढलेला असून रावरी, तिवरी, प्रवारा, घारगाव, मांडवे, वरवंडी मध्यम स्वरूपात राहील। जबरदस्त पावसाची शक्यताही बनास, नेवासा, श्रीरामपूर, तालिकाबंद या भागात वादळी वाऱ्यासह जबरदस्त पावसाचा अंदाज आहे। खेलवड, शिर्डी, पिलतांबा, कोपरगावलाई मुसळधार पावसाचा अंदाजा वादळी वाऱ्यासह पुढील 48 तासामध्ये बघायला मिळणार आहे। तर कोकण विभागातील रायगड जिल्ह्याकडे या पावसाचा जोर वाढलेला असून सोंडी, पेन, पेंचारी, शिरोळ, कोपली, कसमतलाई जबरदस्त पावसाचा अंदाज राहील। कर्जत, कुसर, नरेल जोरदार पावसाचा अंदाज आहे। मुंबई, नवी मुंबई, उरण इथे मुसळधार पावसाचा अंदाज। बदलापूर, मुरबाड, आंबेगाव, शिवाले, पैशाकरे, सम्राट, गुंडा या बऱ्याच ठिकाणी जबरदस्त वादळी पावसाचा अंदाज राहील। ठाणे, कल्याण, डोंबिवली, निंजाली, मिराभाईंदर, ओमवाडी मध्यम पावसाचा अंदाज आहे। वसई, विरार, उंबरपाडा, पिलवी हलका पाऊस या भागात राहील। शहापूर, शेनवा, सम्राट, गुंडा, इगतपुरी, वैशाला, करडी इथे जोरदार पावसाचा अंदाज आहे। सपाले, कोटमाल, वाडा मध्यम स्वरूपात राहील। पालघर, मान्नूर, गुडण, वाणेगाव, कासाकरोड इथे जोरदार पावसाचा अंदाज आहे। घाटमाथ्याकडे पावसाचा अंदाज हा आंबेवाडी, इगतपुरी, मुणगाव, वाडीवारे, जॉर, मोखाडा, त्र्यंबक इथे जबरदस्त वादळी पावसाचा अंदाज हा विजांच्या कडकडाटासह राहील। नाशिक जिल्ह्याकडे या वादळी पावसाचा जोर वाढलेला असून शमशेरपूर, नांदूर, शिंगोटे, तिरडे, डुबरे, पांडुर्ली, नाशिक, देवळी, नागपूर, माळसाखरे, लासलगाव, पाटोदा मुसळधार पावसाचा अंदाज राहील। जोपूल, वणी, डोडांबे, चांदवडलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे। मनमाड, कुसुमाडी, मामदापूर, तालवड, नांदगावलाई जोरदार पावसाचा अंदाज राहील। मालगाव, नांदराणे, शेरळ, मालेगाव, निमशिवडी, नामपूर, ताराबाद, औटी, चिंचवे इथे जबरदस्त वादळी पावसाचा अंदाज आहे। नंदुरबार जिल्ह्याकडे या पावसाचा जोर पुढील 48 तासांमध्ये वाढलेला असून कुसुंबे, चिंचखेड, साक्री, बॅट, पिंपळणे, चोरवड, नवापूर, अंमली, कोकसाने
टिटाणे, दिवी, दुसाने, सुत्राणे या बऱ्याच भागामध्ये जबरदस्त वादळी पावसाचा अंदाज पुढील 48 तासात राहील। दोंडाईचा, रणाला, खरपाली, धनोरा मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे। उत्तरेकडे जोर कमी राहील। अक्कलकोट, तलोडा, शहादा इकडे हलका पाऊस राहील। असोल, मालगाव, भालाणे, वाडीबिके, सांगवी, सुले, धुळे जिल्ह्याच्या उत्तर भागात मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील। सिंदखेडा, जैतपूर, गोडी, हिसाले, जापोरे, जालोड, अंबळनेर, कपांडे, चिंचवड जोरदार पावसाचा अंदाज आहे। कुसुंबे, अंचाले, आरवी, बोखरूड, धुळे, अंजंग, नवारी जोरदार पावसाचा अंदाज राहील। जळगाव जिल्ह्याकडे या पावसाचा जोर वाढलेला असून परोळा, अंबळनेर, जळगाव, भुसावळ, न्हावी, रावेर, उडाली, मुक्ताई नगर तसेच चोपडा, आव्हाड, हिरापुरे या बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील। दक्षिणेकडे जोर वाढलेला असून जामनेर, भोवड, पाहूर तसेच बडगाव, पाचरा, अनवाजंटा मुसळधार पावसाचा अंदाज राहील। श्री छत्रपती संभाजीनगरचा उत्तर परिसर, कन्नड, हतनूर, सायगवन, चाळीसगाव, मेहुंपे, नांद्राणे, तालवड, ममदापूर जबरदस्त पावसाचा अंदाज आहे। एलकोपात, देवगाव तसेच श्री छत्रपती संभाजीनगर, पिंपरी, लिंबेजळगाव, गंगापूरला मुसळधार पावसाचा अंदाज राहील। दक्षिणेकडे जोर कमी राहील। धाकीपाल, पैठण तसेच अंसापूर, भालमटाकली, उमापूर हलका पाऊस या भागात राहील। जालना जिल्ह्याकडे दक्षिणेकडे जोर कमी राहील। मंगळूर, रामशिकोशोटा, तानवाडी, पानवाडी हलका पाऊस राहील। जोरदार पावसाची शक्यता आहे। गुलापांगरी, तारगाव, जालना, बदनापूर, देऊळगाव राजा, हंसाबाद, जाफराबाद, सिल्लोड, भोकरदन, अनवाजंटा या भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे। बीड जिल्ह्याकडे जोर कमी असून बीड, गेवराई, करकम, भालगाव, जांभळी हलका राहील। वडवणी, तळेगाव, सिरसल, सोनपेठ, मांजलगाव, धारूर, के, जलम, चौसाला हलक्या मध्यम पावसाचा अंदाज या भागात राहील। परळी, अंबेजोगाई, घाटनांदुरा इकडे हलका पाऊस राहील। धाराशिवकडे जोर कमी राहील। कळंब, माचा, तारकेटभूम मध्यम हलका पाऊस या भागात पुढील 48 तासात राहील। एडशी, पेठ, कामेगाव, बेंबली, वैरभंग, पाणेगाव, बार्शी, वडोला, तांदळी, नलदुर्ग, होर्डी या बऱ्याच ठिकाणी मध्यम हलका पाऊस राहील। लातूर जिल्ह्याकडे भाटंजी, कल्याणी, औरंगाबाद, हलसी, भालकी, बीदर, शुरंतबाल मध्यम हलका पाऊस लातूर जिल्ह्याच्या या भागात राहील। घाटेगाव, रेणापूर, लातूर रोड मध्यम पावसाचा अंदाज आहे। उदगीर, मुरकी, हणेगाव, जकाल, अरुंदा हलक्या स्वरूपात राहील। देगलूर, रुद्र, मुखेडलाई हलका पाऊस राहील। परभणी जिल्ह्याकडे कवठा, नरशी, गंगाखेड, पालमलाई हलका स्वरूपात राहील। परभणी, जरी, बोरी, जिंतूरलाई हलका असून मठ्ठा, जिंतूरला मध्यम पावसाचा अंदाज आहे। नांदेड वाघाला या जिल्ह्याकडे पचमत, पूर्णा, नांदेड वाघाला, कोंडलवाडी, धर्माबाद हलक्या स्वरूपात राहील। हिमायतनगर, आडगाव, उमरखेड, ढाकणी, मोरसुंदी हलक्या पावसाचा अंदाज आहे। हिंगोली जिल्ह्यात हिंगोली, औंध, कळमनुरीलाई हलका राहील। हिनापूर, महागामावरलाई बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे। वाशिम जिल्ह्याकडे जोर जास्त राहील। वाशिम, रेताड, मालेगाव, मंगळूरपीर, कर्जना, खेडा इथे जबरदस्त वादळी पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाणी राहील। विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे साप्तगाव, जयपूर, लोणी, लोणार, मेहकर, बेबी जोरदार पावसाचा अंदाज आहे। कुदनापूर, घाटबोरी, अहमदपूरला हलका असून आसपासच्या भागात जोरदार पावसाचा अंदाज राहील। चिखली, केलवड, बुलढाणा, पिंपरी गवली, मोटाला, दिघी, नांदुर्णा, अडोल, बुद्रुक, दासराखेड बुलढाणा जिल्ह्याच्या बहुतांश ठिकाणी मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे। अकोला जिल्ह्यातही तेलरा, हिरवाखेड, जळगाव, जमत, माजराखेड, अंदरुणा, पातोडा जोरदार पावसाचा अंदाज राहील। अकोला, पुरगाव, मंजू, खामगाव, शिवगाव, परतूर इथे जोरदार पावसाचा अंदाज आहे। आणि अमरावती जिल्ह्याकडे मूर्तिजापूर, दर्यापूरला जोरदार स्वरूपात राहील। अमरावती, बडनेरा, मोजारी, चांदूर बाजार, अंजनगाव, सुजी आसपासचा बहुतांश परिसर हलका मध्यम पाऊस या भागात राहील। यवतमाळ जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज। यवतमाळ, नेर, लाडके, दारवा, पांढरकवडा, घाटन, चिकरंजी हलक्या पावसाचा अंदाज आहे। तसेच चंद्रपूर, गडचिरोलीच्या दक्षिण भागामध्ये मध्यम हलका पाऊस बहुतांश ठिकाणी राहील। वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर या भागाकडे ढगाळ स्थिती राहून ठिकठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाजा पुढील 48 तासांमध्ये बघायला मिळणार आहे। तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा।